सरकारचे मी आभार मानेन की त्यांनी आमची दखल घेतली ह्या सगळ्या प्रकारांनी आणि त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी शासकीय मदत जाहीर केली. मी खरंच त्यांचे आभार आहे, कारण मला खरंच गरज आहे त्यांची. काय वाटतं ही सगळी दुर्दैवी घटना घडल्यानंतर आज राज्य सरकारने तुमच्या कुटुंबियांच्या बाबतीत म्हणजे जे मृत पावलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांबाबतीत हा निर्णय घेतलेला आहे? मी माननीय मुख्यमंत्रीजी आणि बाकी इतर सर्व शासकीय लोकांचे मनापासून आभार मानते, माझ्या पूर्ण कुटुंबियांकडून आणि माझ्या स्वतःकडून सुद्धा, की त्यांच्यामुळे मला आज ही संधी ते देत आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला खरंच खूप मदत होते. धन्यवाद. तरी खरं तर मुख्यमंत्री भेटून गेले, त्यानंतर JP नड्डा आले, अनेक मंत्री आले, अनेक नेते आले. तुम्हाला काय काय आश्वासन देण्यात आलं होतं त्या भेटीमध्ये? काय तुम्हाला दिलासा देण्यात आला होता? त्यांनी सर्वांनीच आम्हाला सांगितलं की ते सर्व आमच्यासोबत आहेत, आमच्या परिवारासोबत आहेत आणि प्रत्येकजण मदत करेल आणि प्रत्येक जणांकडनं हेच मिळालं होतं की तुमच्या शासकीय नोकरीसाठी आम्ही प्रयत्न करू. आणि आज त्याच्यामुळेच ही जी त्यांच्याकडनं आलेली आहे की ते आम्हाला आर्थिक मदत करणार आहेत आणि मला शासकीय नोकरी देणार आहेत, त्यासाठीच मी त्यांचे धन्यवाद करतो. काही खरंच तुम्ही काही स्वप्न होतं म्हणजे सरकारी नोकरीचं किंवा बाबांना काही बोलून दाखवलेलं होतं का? आज कदाचित सरकारी नोकरी मिळते मात्र ते बघायला बाबा नाही, त्याचं दुःख आहे. नाही, माझं असं काही स्वप्न नव्हतं, पण त्यांचं स्वप्न नेहमी असंच होतं की मी खूप मोठ्या पोस्टवर काम करावं, नेहमी मी लोकांच्या मदतीस यावं. आणि त्यांचं असं नेहमी होतं की मी एक मुलगा म्हणून सर्व गोष्टी कराव्यात, की असं नाही की तू माझी मुलगी आहेस म्हणून किंवा मुलगा मुलगी भेद त्यांनी कधी केला नाही माझ्यासोबत. त्यांनी मला नेहमी एका मुलासारखंच की तूच माझी मुलगी आणि तूच माझा मुलगा आहेस. तर त्यांची नेहमी अशी इच्छा होती की सरकारशी रिलेटेड कुठल्या तरी गोष्टीत माझी मदत व्हावी. तर मला असं वाटतं कदाचित त्यांची इच्छा होती आणि ती आज पूर्ण होती. DY पाटील या संस्थेमध्ये कदाचित काही तुला नोकरी मिळेल, शिक्षण क्षेत्राशी हे संबंधित आहे, तर भविष्यात तू या क्षेत्रामध्ये कसं काम करशील की जेणेकरून बाबांच्या जाण्यानंतर एक तुझी आठवण जी आहे या क्षेत्रामध्ये राहील? मी याबद्दल आणखी काही विचार नाही केलेला. अजून आमच्या घरात पूर्ण माझ्या वडिलांचे विधी झालेले नाही आहेत आणि आम्हाला त्यासाठी टाईम हवा आहे, कारण खूप जास्त सारखं मीडिया आणि लोकांशी बोलून आम्हाला एक म्हणजे घरातल्या घरात लोकांशी बोलायला वेळ मिळत नाही आणि विचारही केलेला नाही आहे. तर त्याबाबतीत मी अजून तरी काही निर्णय दिलेला नाही. अजून काही मदतीची अपेक्षा आहे तुला सरकारकडून? मला एक तुम्हाला सांगायचंय की त्यांनी तिला असं पोस्ट द्यावं की जेणेकरून तिला लोकांची मदत सुद्धा करता आली पाहिजे. जसं की तिनं त्या पहलगाम मधून आम्हाला दोघी स्त्रियांना कसा थरार करून घरी तिच्या बाबा आणि काकांसकट घेऊन आली आहे. त्यांना घेऊन इथे ती आम्हाला पोहोचली आहे. तर अशीच भविष्यात पण तिला अशी पोच द्यावी की तिला लोकांची मदत करता येईल. परत फोन आहे, तुम्ही सरकारला काय आवाहन करताय? खरं तर कुठल्याही घरामधली एखादी व्यक्ती जाणं म्हणजे त्या कुटुंबाचं नुकसान असतं, ते मदतीनंतर सुद्धा भरून येत नाही. म्हणजे किती मदत केली तरी घरातला व्यक्ती परत येणार नाही याची कल्पना असते. अशा घटना परत होणार नाही किंवा दहशतवाद्यांना जर बसावी म्हणून तुम्ही सरकारला काय आवाहन? ते तर सरकारला आपल्या कळलेलं आहे आणि ते त्यांच्या परीने त्यांच्या लेवलला ते काम करणारच आहे. आता आम्ही त्यांना काही सांगू आम्हाला जे सांगायचं आम्ही त्यांना सांगून झाले आणि आता त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि ते करतील याची मला पूर्ण खात्री आहे. मी उलट त्यांचे आभार मानते की त्यांनी माझ्या मुलीसाठी आणि आमच्यासाठी मदत केली. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.